हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार 11 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय, ज्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. फ्रेंड्स, राजेशने चक्क शलाका पाटीलच्या खुनाचा आरोप अर्णववर टाकलाय आणि मग काही महिला संघटनेच्या बायका अर्णवच्या ऑफिस बाहेर जमल्या. अर्णव राजेश शिर्केच्या स्वास्तिक क्रिएशनमध्ये बायका या सेफ नाहीये, सुरक्षित नाहीये आणि अर्णवने शलाका पाटीलचा खून केलाय असा आरोप या बायकांनी लावला, या महिलांनी लावला आणि चक्क अर्णवचं तोंड काळं करण्याचा प्रयत्न केलाय. अर्णवच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रयत्न केलाय. मग अर्णव हा खूप मोठ्या संकटात सापडलाय. आता ईश्वरी ही त्याच्या मदतीला धावून येणार का? ती अर्णवला या संकटातून वाचवणार का? आणि राजेश हे सगळं कसं काय करू शकला? म्हणजे करून सरून तो चांगला झाला आणि अर्णवची काही चूक नसताना अर्णववर एवढा मोठा आरोप लागलाय. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सुपारीचा कार्यक्रम झाल्यानंतर सगळे खुश असतात, पण सुप्रिया मात्र टेन्शनमध्ये असते. ईश्वरी तिच्याजवळ येते आणि विचारते, आई काय झालंय? तर सुप्रियाचा चेहरा खूप पडलेला असतो. तिला या लग्नाचं टेन्शन आलंय हे ईश्वरीला समजतं. ईश्वरी तिला समजावून सांगते, आई तू काळजी करू नकोस, मला कळतंय तुला टेन्शन आलंय, पण सगळं छानच होणार आहे. तेव्हा सुप्रिया विचारते, सगळं छान होईल ना? तर ईश्वरी तिला म्हणते, हो सगळं छान होईल. आणि का होईल ते विचार. सुप्रिया विचारते का? तर ईश्वरी सांगते, कारण माझ्या आईबाबांची पुण्याई माझ्या आणि नमुताईच्या मागे आहे. त्यांनी पुण्यच इतके करून ठेवले की आमच्या दोघांचं काहीच वाईट होऊ शकत नाही, आमच्या दोघींचं नेहमीच चांगलंच होणार आहे. हे ऐकून सुप्रियाला खूप आनंद होतो. ईश्वरी सुद्धा खुश होते. तर इकडे आकाश आणि नम्रताचा मात्र रोमांस सुरूच असतो. दोघे एकमेकांना कॉंग्रॅच्युलेशन म्हणतात आणि मिठाई खाऊ घालतात. तेवढ्यात मामा ईश्वरी आणि सुप्रियाला हाक मारतो. मायलेकीचं तिकडे काय चाललंय? इकडे या दोघी सुद्धा. या दोघी स्माईल करतात, हो हो म्हणतात आणि तेथे येतात. तेव्हा मामा हा मिठाई हातात घेतो. सर्वात आधी नम्रताला भरवतो, मग सुप्रिया आणि ईश्वरीला सुद्धा देतो. सगळे खुश असतात. मामा हा सुप्रियाला सांगतो, सुप्रिया वहिनी आता तुम्ही सगळी चिंता सोडा. नम्रता आणि आकाशचं लग्न हे धूमधडाक्यात होणार आहे, कसलीही कमी राहणार नाही, कसलीच काळजी करायची गरज नाहीये. आणि तुमची ही नम्रता आहे ना, या घरची सून म्हणून जरी या घरात येत असली तरी ती माझी मुलगीच आहे आणि मी एका बापासारखंच तिच्यावर प्रेम करणार. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलीची कोणतीही काळजी करू नका. आणि सगळ्यात मोठा फायदा तर माझाच झालाय की नम्रता या घरची सून बनतीये. सुप्रिया विचारते का? तर मामा सांगतो, आता दोन दोन इंदोरी पदार्थ बनवणाऱ्या सुना या घरात आल्यात ना, म्हणजे माझी तर चंगळच झालीये. आणि हे ऐकून सुप्रिया, ईश्वरी, आकाश, अर्णव या सगळ्यांना खूप आनंद होतो. तेव्हा आकाश हा लगेचच सगळ्यांना विचारतो, तुमचं झालं असेल तर मी नम्रताला मस्तपैकी बाहेर खायला घेऊन जाऊ का? त्यामुळे सुप्रिया ही सगळ्यांकडे पाहू लागते. तर नम्रता चांगलीच घाबरते. आकाश सर हे काय बोलताय? आजी ही आकाशला म्हणते, जर सुप्रियाची परवानगी असेल तरच तिला तू घेऊन जाऊ शकतोस. आणि मग आकाश सुप्रियाची परवानगी विचारतो. तर सुप्रिया सांगते, माझी काही हरकत नाहीये, फक्त वेळेत तुम्ही तिला घरी सोडायला या आणि सगळ्यांची परवानगी असेल तर घेऊन जा. आकाश म्हणतो, हो आई, मी तिला वेळेत घरी सोडेल आणि चला मी तुम्हालाही घरी सोडतो. तर सुप्रिया म्हणते, नाही नाही, मला घरी सोडण्याची काही गरज नाहीये, मी माझी रिक्षाने जाईल, तुम्ही जा. त्यामुळे घरातील सगळेच खूप खुश असतात. ईश्वरी म्हणते, चल आई, मी तुला बाहेर सोडते. आणि ती सुप्रियाला सोडायला बाहेर जाते. नम्रता आणि आकाश एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात आणि त्यांचा हा रोमांस पाहून आजी, अर्णव सगळेच खुश होतात. तर इकडे वल्लरी ही चक्क रस्त्यावर फोनवर बोलत उभी असते आणि त्याच वेळेस सुप्रिया तिला पाहते आणि सुप्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. सुप्रिया म्हणते, अरे देवा, ही तर तीच बाई आहे. आणि ती वल्लरीकडे निरखून पाहते आणि तिचा विश्वास बसतो, हो हो, ही तीच बाई आहे. सुप्रियाला आठवतं की अनेक वर्षांपूर्वी याच बाईने आपल्याला रमाकांत राजेश शिर्केच्या हॉटेल रूमवर पाठवलं होतं आणि म्हणाली होती की रमाकांत राजेश शिर्के त्यांच्या ऑफिसची कामं घरी नाही करत तर हॉटेल रूमवर करतात आणि तू तेथे गेली तर तुझं आयुष्य कायमचं बदलून जाईल. ही तीच बाई आहे जिच्यामुळे माझं आयुष्य बर्बाद झालं. याआधी मी तिला पाहिलं होतं, पण त्या दिवशी तिला पकडू नाही शकले, पण आज ती मला सापडली आहे. आज मी तिला नाही सोडणार.
हिच्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. माझ्या मुलीचा संसार सुद्धा धोक्यात आहे. मी हिला नाही सोडू शकत. पण मामी मात्र मस्त फोनवर बोलण्यात गुंग असते. तिला माहीतच नसतं की सुप्रिया आपल्याला पाहते. आणि तेव्हा सुप्रिया ठरवते, आता मी हिला पकडणार. सुप्रिया रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असते आणि ती तिथूनच आवाज मारते, ए थांब. आणि हा आवाज ऐकून वल्लरी मागे वळून पाहते. तेव्हा तिला सुप्रिया दिसते आणि सुप्रियाला पाहून वल्लरीच्याही पायाखालची जमीनच सरकते. सुप्रिया आणि वल्लरी एकमेकींना पाहतात. वल्लरीला सुद्धा आठवतं की अनेक वर्षांपूर्वी काय घडलं होतं. या सुप्रियाला मी अर्णवच्या बाबांच्या हॉटेल रूममध्ये पाठवलं. हा सगळा माझाच प्लॅन होता. मी तिला कसं वेड्यात काढलं होतं, गोड गोड बोलून फसवलं होतं, हे सगळं वल्लरीला आठवतं. आणि वल्लरी ही जागेवरच स्तब्ध होते. तोपर्यंत सुप्रिया ही रस्ता क्रॉस करून तेथे येते आणि वल्लरीचे दोन्ही हात पकडते. वल्लरी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते तर सुप्रिया तिला जाब विचारते, तू तीच आहेस ना जिने मला रमाकांत राजेशिर्क्याच्या हॉटेल रूममध्ये पाठवलं होतं, मला चांगलं आठवतंय. तर वल्लरी घाबरून म्हणते, ए सोड, कोण आहेस तू, मी ती नाहीये. तर सुप्रिया म्हणते, मी ना इतक्या वर्षानंतर तुला पाहतीये, पण मी तुला नाही विसरू शकत. तू तीच आहे जिने माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं, मला फसवलं. तुझ्यामुळे माझी आणि रमाकांत राजेशिर्केची बदनामी झाली. रमाकांत राजेशिर्केचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. त्याच्या बायकोला आत्महत्या करावी लागली. त्याची मुलं अनाथ झाली. तुझ्यामुळे माझी बदनामी झाली. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. वल्लरी खूप घाबरते. स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते. पण सुप्रियाने तिचे दोन्ही हात पकडून ठेवलेले असतात. वल्लरी ओरडून म्हणते, ए सोड मला. आणि सुप्रियाला खूप राग येतो. सुप्रिया चक्क वल्लरीच्या सनसनीत थोबाडीत मारते. वल्लरीच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण आजपर्यंत कुणीही वल्लरीच्या मुस्काटात मारलेली नसेल. वल्लरी तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागते तर सुप्रिया उलट्या हाताने तिच्या थोबाडीत मारते. म्हणजे एकानंतर एक खाडकन 2 थोबाडीत मारते. वल्लरी तिच्याकडे रागारागाने पाहतच राहते. सुप्रिया म्हणते, बघतेस काय रागाने, बाजी मारली वाघाने. आज मी फक्त तुझ्या थोबाडीत मारली, पण आता मी तुझं सत्य सगळ्यांसमोर आणणार. तू किती घाणेरडी बाई आहे, हे सगळं तुझं कटकारस्थान होतं, हे मी सगळ्या जगाला सांगणार. वल्लरी खूप चिडते. या सुप्रियाने माझ्या मुस्काटात मारली. ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते, पण सुप्रियाने तिचे हात घट्ट पकडून ठेवलेले असतात. मी तुला काही सोडणार नाही असं ती म्हणते. चल माझ्याबरोबर. वल्लरीला खूप राग येतो. वल्लरी आपली सगळी शक्ती एकवटते आणि चक्क सुप्रियाला जोरात ढकलून देते. सुप्रियाचं डोकं जवळच उभे असलेल्या एका बाईकच्या हँडलला जाऊन लागतं आणि सुप्रियाला गरगरू लागतं. तिच्या डोक्याला जखम झालेली असते आणि या संधीचा फायदा घेऊन वल्लरी ही धावत धावत आपल्या 4 चाकी गाडीमध्ये बसते. ड्रायव्हरला म्हणते, चला दादा, आणि तेथून पळून जाते. सुप्रियाला खूप गरगरत असतं. तिच्या डोक्याला मार लागलेला असतो आणि तेव्हा ती पाहते की ही बाई कारमध्ये पळून जातीये. सुप्रिया तिचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करते, पण वल्लरीची गाडी निघून गेलेली असते. आज सुद्धा ही बाई माझ्या हातातून सटकली म्हणून सुप्रियाला खूप वाईट वाटतं. तर इकडे घरी आजी अर्णव गप्पा मारत असतात. ईश्वरी आजीसाठी चहा घेऊन येते आणि तेथेच बसते. तर आजी अर्णवला म्हणते, आज सगळं छान झालं. नम्रता आणि आकाशचं लग्न जमलं आणि सुप्रियाने सुद्धा लग्नाला परवानगी दिली. पण वल्लरी असती ना तर आणखीन बरं झालं असतं. तर अर्णव आजीला म्हणतो, आता आपण मामीला समजवण्याचा किती प्रयत्न केला, पण जर तिला समजूनच घ्यायचं नसेल तर आपण तरी काय करू शकतो. जाऊ दे, आपण त्यांना आणखीन समजवण्याचा प्रयत्न करू. आजीला सुद्धा हे पटतं. तर इकडे सुप्रिया ही लगेचच ईश्वरीला फोन करण्याचा विचार करते आणि ईश्वरीला फोन लावते. ईश्वरीचा मोबाईल वाजतो. ईश्वरी फोन उचलते. तर सुप्रिया तिला म्हणते, ईश्वरी, मी तुझ्या घरापासून थोड्याच अंतरावर आहे, बाहेरच्या वळणावर. मला आत्ताच्या आत्ता येऊन भेट. हे ऐकून ईश्वरी खूप घाबरते आणि विचारते, आई काय झालंय. तर सुप्रिया म्हणते, हे सांगण्याची आता वेळ नाहीये, तू लवकरात लवकर मला येऊन भेट. तिचा आवाज घाबरलेला असतो. ईश्वरीला हे समजतं. ईश्वरी विचारते, आई काय झालंय, तुझा आवाज घाबराघुबरा काय येतोय. सुप्रिया म्हणते, ईशू, आता हे सांगण्याची वेळ नाहीये, आत्ताच्या आत्ता मला येऊन भेट, मी तुला सगळं सांगते. तर ईश्वरी विचार करते, आई खूप घाबरलेली दिसतीये, काहीतरी घडलंय, पण मी आजीसमोर हे नाही सांगू शकत. आणि ती म्हणते, ठीक आहे आई, मी पोहोचते. आणि सुप्रिया फोन कट करते. ईश्वरी आजीला सांगते, माझ्या आईचा कॉल होता. ती म्हणत होती, आज वेळ आहे तर आपण लग्नाची उरलेली तयारी सुद्धा करून घेऊया, त्याबद्दल बोलून घेऊया. आजी म्हणते, ठीक आहे ना, मग तू जाऊ शकतेस. ईश्वरी म्हणते, ठीक आहे आजी. आणि आजी अर्णवला म्हणते, अर्णव, तू सुद्धा ईश्वरी बरोबर जा.
तर अर्णव म्हणतो, नाही आजी, माझ्या खूप साऱ्या मीटिंग लाईनअप्स आहेत. आजी चिडून म्हणते ते सगळं नंतर करायचं, आता गुपचूप ईश्वरी बरोबर जायचं. त्यामुळे अर्णवचा नाईलाज होतो आणि अर्णव तयार होतो आणि मग हे दोघेही ईश्वरीच्या घरी जायला निघतात. तर इकडे वल्लरी ही आपल्या गाडीतून एका गार्डनमध्ये पोहोचते आणि सुटकेचा निश्वास सोडते की मी शेवटी वाचले. तेव्हा वल्लरी स्वतःशीच बोलते, आज खूप मोठा प्रॉब्लेम आला होता, खूप मोठं संकट आलं होतं. इतक्या वर्षानंतर सुप्रिया आणि मी एकमेकांच्या समोर आले आणि आज तर मी वाचले, पण यानंतर मी काय करणार? यानंतर माझ्यावर खूप मोठं संकट येईल. आता आकाश आणि नम्रताचं लग्न ठरलंय. जेव्हा लग्नाचे विविध समारंभ होतील तेव्हा काय होणार? जर तेव्हा त्या सुप्रियाने मला पाहिलं तर ती मला लगेच ओळखेल आणि मग मी गाडून ठेवलेली सगळी पापं वर येतील. माझ्या पापांचा कच्चा चिठ्ठा ती सगळ्यांसमोर मांडणार आणि मग मी उद्ध्वस्त होणार, रस्त्यावर येणार. मला भीक मागायला सुद्धा तो अर्णव जागा ठेवणार नाही आणि मी हे सगळं नाही होऊ देऊ शकत. मामी खूप घाबरलेली असते. मामी म्हणते, नाही, आता लपणं बस झालं, आता मी नाही लपू शकत, आता मला समोर यावं लागणार आहे. आणि त्या सुप्रियाने माझ्या थोबाडीत मारली आहे. काय लायकी आहे तिची, माझ्या थोबाडीत मारली तिने. याचा बदला मी घेणार, या मुस्काटात मारल्याचा बदला मी घेणार. मी त्या सुप्रियाला सोडणार नाही. त्या सुप्रियाला मी दाखवून देईल की ही वल्लरी काय चीज आहे आणि मी याचा असा बदला घेईन ना की ती सुप्रिया आयुष्यभर लक्षात ठेवेल. आता मी त्या सुप्रियाच्या समोर येणार आणि मी समोर आल्यानंतर सुद्धा ती सुप्रिया काहीच बोलू शकणार नाही. मी त्या नम्रताचा प्यादा म्हणून वापर करून घेणार आणि सुप्रियाला कायमचं गप्प बसवणार, तिची बोलती कायमची बंद करणार. असा निर्णय वल्लरी घेते. म्हणजे एकूणच वल्लरीने असं ठरवलंय की ती सुप्रियाला आता ब्लॅकमेल करेल का तुझ्या मुलीचा संसार सुखाचा व्हायचा असेल तर माझं नाव कोणासमोर घ्यायचं नाही. मग वल्लरीचा हा प्लॅन यशस्वी होईल की नाही हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर इकडे मामा आणि आजी गप्पा मारत असतात. तेव्हा आजी मामाला म्हणते, आता लग्नाची कामं ही पटापट करायला घे, नाहीतर वेळेवर तुला खूप अडचणी येतील. मामा म्हणतो, अगं आई, तू काळजीच करू नको, तू आता पाहतच राहा. आजच मी सगळ्या याद्या काढायला घेतो आणि सगळी कामं अशी फटाफट करून टाकतो. तू काळजीच करायची नाही आणि आपल्या आकाशचं लग्न मी अशा धूमधडाक्यात लावून देईन ना की सगळे पाहतच राहतील. तेवढ्यात मामी घरी येते आणि चिडून म्हणते, वा 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 वा, म्हणजे माझ्याच मुलाच्या लग्नाची धूमधडाक्यात तयारी होणार आहे. तुम्ही माझ्या मुलाचं लग्न हे चांगलं धूमधडाक्यात लावून द्या. त्याची आई असली काय आणि नसली काय, तुम्हाला काय फरक पडतो, हो की नाही? तर मामा चिडून म्हणतो, हे सगळे ना तू स्वतःहून ओढवून घेतलंय. तू स्वतःच्या लग्नापासून दूर राहतीये तर मी तरी काय करणार? मामी चिडून म्हणते, बस बस, मला काही ऐकायचं नाहीये आणि ती आपल्या रूममध्ये निघून जाते. तर आजी ही मामाला म्हणते, तुला आहे ना वल्लरीला लग्नाला उभं करणं खूप अवघड जाणार आहे. तर मामा म्हणतो, जाऊ दे गाई, ती लग्नात नसली ना तर उलट सगळं काही सुख सुविधाने होईल आणि काहीच त्रास होणार नाही. आजी म्हणते, असं काय बोलतोयस तू, ती आकाशची आई आहे. तर मामा चिडून म्हणतो, कसली आकाशची आई? ज्या बाईला स्वतःच्या मुलाच्या सुखापेक्षा स्वतःचा इगो महत्वाचा आहे, ती बाई कसली आई? आणि ती जर लग्नात नसली ना तरच सगळं काही चांगलं होईल आणि त्याचं लग्न हे आनंदात पार पडेल. पण आजीला मात्र हे पटत नाही. इकडे सुप्रिया ही रस्त्यावरच उभी असते. तेवढ्यात अर्णव आणि ईश्वरी तेथे येतात आणि हे दोघेही सुप्रियाजवळ येतात. सुप्रिया रडू लागते. ईश्वरी खूप घाबरते. अर्णवला सुद्धा आश्चर्य वाटतं. ईश्वरी विचारते, काय झालं आई? तर सुप्रिया सांगते, ईशू, ती बाई आज माझ्या हातात आली होती. मी तिला पकडलं होतं पण ती माझ्या हातातून निसटली. अर्णवला काहीच कळत नाही. अर्णव विचारतो, कोणती बाई? तर सुप्रिया सांगते, तीच बाई ज्या बाईमुळे तुमच्या आईला आत्महत्या करावी लागली, ज्या बाईने मला रमाकांत राजे शिर्केंच्या हॉटेल रूममध्ये पाठवलं होतं. हे ऐकून ईश्वरीला जबर धक्काच बसतो. तर अर्णव म्हणतो, आता तरी ती बाई माझ्यासाठी तुम्हीच आहात जिच्यामुळे माझ्या आईला आत्महत्या करावी लागली. ईश्वरीला खूप राग येतो. सुप्रिया ही अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करते. मला माहिती आहे तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही, पण मी खरं बोलतीये. ज्या बाईने मला रमाकांत राजे शिर्केंच्या रूममध्ये पाठवलं होतं, जिचं हे सगळं कटकारस्थान होतं, ती बाई मला रस्त्यावर भेटली. याच्या आधी सुद्धा ती मला एकदा दिसली होती, पण मी तिच्याशी बोलू शकले नव्हते. पण आज मी तिला पकडलं होतं. मी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती मला धक्का देऊन येथून निघून गेली. ईश्वरी विचारते, ती कोठे गेली, काय गेली, तुला माहितीये का? तर सुप्रिया सांगते, नाही, तिने मला जोरात धक्का दिला आणि माझं डोकं या बाईकच्या हँडलवर आदळलं.
मला थोडं गरगरलं, त्यामुळे ती कोठे गेली हे मी पाहूच शकले नाही. सुप्रिया ढसाढसा रडू लागते आणि म्हणते, इशू, त्याच बाईने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय आणि आज तुझा संसारसुद्धा त्याच बाईमुळे अडचणीत सापडलाय. मला माफ कर इशू, मी तिला नाही पकडू शकले, मी तुझ्यासमोर पुरावा नाही आणू शकले. आपली आई रडतीये हे पाहून ईश्वरीला खूप वाईट वाटतं. ईश्वरी म्हणते, आई प्लीज रडू नकोस आणि नको काळजी करू, आपण त्या बाईला शोधून काढू, सगळे पुरावे शोधून काढू. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू काहीही चुकीचं केलं नाहीये आणि त्या बाईला शोधून काढल्यानंतर हे सगळ्या जगासमोर सिद्ध होईल. आणि ईश्वरी अर्णवला म्हणते, अर्णव सर, तुम्ही आमची मदत करू शकता का त्या बाईला शोधण्यात? आणि म्हणजे सगळं काही तुमच्यासमोर स्पष्ट होईल की माझ्या आईची या सगळ्यात काहीच चूक नाहीये. अर्णव ईश्वरी आणि सुप्रियाला म्हणतो, ठीक आहे, जर या सगळ्या प्रकरणाचा उलगडा ती बाई भेटल्यामुळे होत असेल तर ती बाईला शोधण्यासाठी मी तुमच्या दोघींचीही मदत करायला तयार आहे. हे ऐकून ईश्वरी आणि सुप्रियाला खूप आनंद होतो. सुप्रिया रडत असते, ईश्वरी तिला सावरते आणि म्हणते, चल आई, आम्ही तुला घरी सोडतो. आणि मग अर्णव सुप्रिया आणि ईश्वरीला घरी सोडायला जातो. थोड्या वेळानंतर अर्णव त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि अनिताताई ब्लॅक कॉफी अशी हाक मारतो. तर ईश्वरी त्याच्यासाठी ब्लॅक कॉफी घेऊन येते आणि अर्णवला म्हणते, प्रत्येक कामासाठी अनिताताईला हाक मारायची गरज नाहीये, तुमची हक्काची बायको येथे आहे ना. पण अर्णव काहीच बोलत नाही. ईश्वरी त्याला विचारते, त्या शलाकाताईच्या मोबाईलचं काही झालं का? तेवढ्यात राजेश तेथे येतो आणि लपून त्यांचं बोलणं ऐकू लागतो. आणि अर्णव सांगतो, नाही, आकाश आणि नम्रताच्या सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमामध्ये ते राहून गेलं. आणि हे ऐकून राजेशला मोठा धक्काच बसतो. तर अर्णव ईश्वरीला विचारतो, तुला एक फाईलसुद्धा सापडली होती ना? ईश्वरी सांगते, हो, फाईलसुद्धा सापडली आहे. त्यात एक डुप्लिकेट मॅरेज सर्टिफिकेट आहे आणि काही प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत. ते सुद्धा आपल्याला राजेश विरुद्ध नक्कीच उपयोगी पडतील. राजेशला समजतं की ईश्वरीनेच त्या रूममधून हे पुरावे आणले आहेत. ईश्वरी म्हणते, सर, तुम्ही लवकरात लवकर तो मोबाईल रिपेअर करा. तो मोबाईल रिपेअर केला ना, मग आपल्याला त्या राजेश विरुद्ध सगळे पुरावे मिळतील आणि मग आपण त्याला खडी फोडायला पाठवूया. राजेशला जबर धक्काच बसतो. अर्णव एका माणसाला कॉल करतो आणि राजेश विचार करतो, म्हणजे या जिलबीकडं तो मोबाईल आणि ती फाईल आहे आणि यांना कळलंय की मीच तो खून केलाय, त्यांचा माझ्यावरच संशय असणार आहे. हे दोघे घरात नसल्यावर मला ती फाईल आणि तो मोबाईल शोधून काढावा लागेल. नक्कीच हे त्यांनी रूममध्येच लपवून ठेवलं असेल, असा विचार राजेश करतो आणि तेथून निघून जातो. तर अर्णव हा ईश्वरीला सांगतो, मला एक माणूस सापडलाय जो आपली मदत करू शकतो, तो सगळा डेटा आपला रिकवर करून देऊ शकतो. ईश्वरी म्हणते, ठीक आहे सर, चला मीही तुमच्याबरोबर येते. अर्णव विचारतो, तू कशाला माझ्याबरोबर येतेस? तर ईश्वरी सांगते, जोपर्यंत मला हे सत्य कळत नाही ना की शलाकाताईचा खून कुणी केलाय, तोपर्यंत मी स्वस्थ बसू शकत नाही. अर्णव म्हणतो, ठीक आहे, तूही माझ्याबरोबर चल. आणि हे दोघेही बाहेर जातात. तर राजेश त्याच्या रूममध्ये येतो आणि दरवाजा लावून घेतो. राजेश विचार करतो, याचा अर्थ जिलबीनेच रूममधून ते सगळे पुरावे आणले आहेत आणि आता त्यांना माझ्याविरुद्ध सगळं कळलंय की शलाकाचा खून मीच केलाय, शलाकाचा पहिला नवरा मीच आहे आणि आता हे दोघे मला अडकवणार. पण मी असं नाही होऊ देणार. मी काय करू? कसं त्यांच्याकडून ते सगळे डॉक्युमेंट्स आणू? हे दोघे घरात नसल्यावर मला त्यांच्या खोलीत जावं लागेल आणि ते सगळे पुरावे शोधावे लागतील, असा विचार राजेश करतो. तो डोकं खाजवतो, विचार करतो आणि तेवढ्यात त्याला एक कल्पना सुचते आणि तो एका माणसाला कॉल करतो. या माणसाचं नाव प्रदीप असतं आणि तो टॉप न्यूज या न्यूज चॅनलमध्ये काम करत असतो, रिपोर्टर असतो. राजेश त्याला कॉल करतो आणि म्हणतो, काय प्रदीप साहेब, तुमच्यासाठी एक खूप आनंदाची बातमी आहे. तर हा प्रदीप विचारतो, कोणती आनंदाची बातमी? राजेश त्याला सांगतो, तुम्हाला माहिती आहे का, 2 दिवसांपूर्वी दहिसरच्या जंगलात एक डेड बॉडी सापडली आहे, जमिनीखाली पुरलेली. आणि ती बाई आहे ना, स्वस्तिक क्रिएशन्समध्ये काम करत होती आणि या कंपनीचा मालक आहे अर्णव राजेश शिर्के. अर्णव राजेश शिर्केनेच या बाईचा फायदा उचलला आणि तिचा खून केलाय. हे ऐकून या प्रदीपला जबर धक्काच बसतो. तो विचारतो, तुम्ही मला सगळ्या डिटेल्स पाठवा. राजेश त्याला आपला सगळा प्लॅन सांगतो. या प्लॅनमध्ये अर्णवची बदनामी करणं, अर्णवनेच हा खून केलाय असा त्याच्यावर आरोप लावणं, टी व्हीवर बातमी चालवणं आणि मग अर्णव विरुद्ध महिला संघटनांचा मोर्चा आणणं आणि अर्णवचं तोंड काळं करणं, अशा सगळ्या डिटेल्स, असा सगळा प्लॅन राजेश या रिपोर्टरला सांगतो. रिपोर्टर्स तर फक्त TRPसाठी काहीही करू शकतात. बातमी खरी आहे की नाही हे जाणून घेतल्याशिवाय हा रिपोर्टर खूप खुश होतो. खूप मोठी ब्रेकिंग न्यूज मिळाली आहे म्हणून त्याला आनंद होतो.
तर इकडे राजेश विचार करतो, ए चिंटुकल्या, तुला काय वाटलं होतं तू मला या सगळ्या प्रकरणात गोवणार का? पण आता हेच प्रकरण तुला भोवणार. आता पहा मी तुझी कशी पिवळी करतो ते. आणि राजेश हा चांगलाच खुश होतो. तर फ्रेंड्स, खरंच राजेश आता अर्णववरच सगळं शेकणार आहे आणि अर्णवला आणि ईश्वरीला या प्रकरणातून बाहेर पडायला खूप मेहनत घ्यावी लागेल, एवढं मात्र नक्की. इकडे ईश्वरी आणि अर्णव एका मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानावर पोहोचतात. तेव्हा अर्णव या दुकानदाराला हा फोन दाखवतो आणि फोन रिपेअर करायला सांगतो. तर हा दुकानदार म्हणतो, नाही हो साहेब, किती जुना फोन आहे, याचे पार्ट्स भेटत नाही, खूप कटकट असते, अख्खं गाव फिरावं लागेल मला याच्यासाठी, नाही जमणार. अर्णव चिडून म्हणतो, तुला हवे असतील तेवढे पैसे मी द्यायला तयार आहे, पण हे काम व्हायला हवं. तर हा माणूस म्हणतो, ठीक आहे. अर्णव विचारतो, किती दिवस लागतील? हा दुकानदार सांगतो, 2 दिवस तरी लागतील. अर्णव म्हणतो, 2 दिवस घे, हवे तेवढे पैसे घे, पण त्यापेक्षा जास्त वेळ लागायला नको. आणि अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही तेथून घरी जायला निघतात. इकडे राजेश हा घरात आजूबाजूला पाहतो की घरात कोणीच नाहीये. आता अर्णव आणि ईश्वरीच्या रूममध्ये जाऊन ते पुरावे शोधतो, असा विचार तो करतो. पण त्याच वेळेस मामा आणि आजी तेथे येऊन बसतात आणि लग्नाचंच बोलत असतात. राजेश त्यांना पाहतो आणि म्हणतो, या दोघांना सुद्धा आताच येथे बसायचं होतं, आता मी वर कसा जाऊ? तेवढ्यात राजेशला एक कल्पना सुचते. राजेश हा पुढे येतो आणि म्हणतो, आजी, मामा, तुम्ही टीव्हीवरची बातमी पाहिली का? खूप भयानक बातमी येते. हे दोघेही घाबरतात आणि विचारतात काय झालं. तर राजेश धावत पळत जाऊन टीव्ही ऑन करतो. तर टीव्हीवर एक ब्रेकिंग न्यूज सुरू असते आणि या ब्रेकिंग न्यूजमध्ये सांगितलं जातं की स्वास्तिक क्रिएशनमध्ये काम करणारी एक मुलगी शलाका पाटीलची डेड बॉडी सापडली आहे आणि स्वास्तिक क्रिएशनचे मालक अर्णव राजेशिर्के यांच्यावर संशय व्यक्त केला जातोय. स्वास्तिक क्रिएशनमध्ये काम करणाऱ्या महिलांची सुरक्षा हा प्रश्न ऐरणीवर आलाय. आणि हे सगळं पाहून आजी, मामा, वल्लरी यांना जबर धक्काच बसतो. मामा सांगतो, ही तीच मुलगी आहे जी आपल्या ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये काम करायची आणि त्या दिवशी मी वृत्तपत्रात नाही का तुला ती बातमी वाचून दाखवली होती दहीसरच्या जंगलात, ही तीच बातमी आहे. तर राजेश म्हणतो, मामा तुम्हाला कळतंय का, चक्क आपल्या अर्णवनेच हा खून केलाय असा आरोप ते लावताय. मामा चिडून म्हणतो, जावई बापू तुम्ही हे काय बोलताय? आजी खूप घाबरते. तर राजेश म्हणतो, मी खरं बोलतोय, असंच होणार आहे. सगळेजण अर्णवला जबाबदार धरतील आणि त्याच्या विरुद्ध सगळा मोर्चा येणार आहे. आणि तेवढ्यात सगळ्यांना अर्णव राजेशिर्के हाय हाय, अर्णव राजेशिर्के मुर्दाबाद, अर्णव राजेशिर्के बाहेर या असा आवाज येतो आणि आजी, मामा, वल्लरी हे सगळे बाहेर जातात. राजेश खूप खुश होतो आणि आजचा एपिसोड तेथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच राजेश हा खूप जिनियस आहे आणि प्रत्येक प्रकरण अर्णव आणि ईश्वरीवर कसं शेकायचं हे ते शोधून काढतो. आणि अर्णव आणि ईश्वरी मूर्ख आहेत. जर त्यांना राजेश विरुद्ध एवढे पुरावे मिळाले आहेत, मोबाईल मिळाला आहे, फाईल मिळाली आहे, तर हे स्वतः कशाला जेम्स बॉन्ड होत आहे देवास ठाऊक. त्यांनी सरळ सरळ पोलिसांना हे पुरावे नेऊन द्यायचे. पोलीस काय करायचं ते करतील, पण या दोघांनाच जासूस विजय व्हायचं असतं, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव आणि ईश्वरी घरी येत असतील तेव्हा शिर्के अर्णवला कॉल करेल आणि सांगेल, अर्णव सर, मोठा प्रॉब्लेम झालाय, शलाका पाटीलचा खून तुम्ही केलाय असं काही लोक म्हणताय आणि आपल्या ऑफिस बाहेर सगळे लोक जमले आहेत, सगळे मीडियावाले आले आहेत आणि तुमच्या विरुद्ध घोषणा देत आहे. अर्णव आणि ईश्वरीला जबर धक्काच बसेल. अर्णव आणि ईश्वरी ऑफिसमध्ये पोहोचतील, घरचे सगळे तेथे जमलेले असतील. तेव्हा राजेशने फोन केलेला हा पत्रकार अर्णवला प्रश्न विचारणार, तुम्हीच शलाका पाटीलचा खून केलाय का? त्यामुळे अर्णवला आणि घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसेल. तेवढ्यात एक माणूस म्हणेल, अरे या अर्णव राजेशिर्केच्या कंपनीत मुली सुरक्षित नाहीये, याने सगळं केलंय, याच्या तोंडाला काळं फासा. आणि तेवढ्यात एक बाई पुढे येईल, तिच्या हाताला काळं लागलेलं असेल आणि ती अर्णवच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे सगळ्यांनाच जबर धक्का बसेल. मग आता ही बाई खरंच अर्णवच्या चेहऱ्याला काळं फासणार का? ईश्वरी अर्णवला वाचू शकेल का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू हि रे माझा मितवा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.